अरे सुक्रिया काय चालला? चालल्या पोर बघायला. कोणची पोर बघायला? नाही म्हणजे बहिणीची पोर आजारी आहे ना भाऊ, तिलाच बघायला चालले. असा का? काय रे? मला वाटलं हे बुटक्याला पोर बघायला चालल्यान. बुटक्या कोणला बोलला र? जा घरा जा, तुझ्या बायको आहे चापटी गावची वेळ झाली ना. अरे हा हा विसरलो. तुम्ही जरा येरावल्यान का? तुम्हाला किती वेळा सांगले पोर बघायला जाताना कोणाला सांगत जाऊ नका. ही कुठी लोक उलटा सुलटा सांगून जुळलेली लग्न मोरतान. मग आपलं ठरत असताना काय उलटली होती ही लोक. यो आगड बम तर गेल्या नसता परला. हो तुम्ही मोठं सलमान खान ना. अरे 55 वय आहे तरी ओपनला खेळताव. नाद करतीस काय? चांगले बोले कू. घरा गेल्यावर तुमचा कोकिलच ठेचून काढताव. बायको म्हणतात मले, समजलं का तुले? पप्पा मी तुमचा दोघांचा ना इन्स्टा अकाउंट डिलीट करता. आई आवर डोकरी आली आणि हरिपाठ करायला सो रीला बनवता. त्या पाहुण्यांच्या समोर तरी नीट रे आणि तर माझी इज्जत घालवाल. चल चल अपने बाप को मत सिखा. भाऊ 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 ए गोऱ्या, कुत्र्याचा आवाज कला करते? मी काय करतो? कोण आहे र? यो बोधल्या कोण मध्ये ना उभा आहे. अरे तो पोरीचा बापूस आहे. या पाहुणे मंडळी, कसा झाला प्रवास? जाम बारी. फक्त 2 वेळा गाडी पलटी झाली. फासली जरा फुटल्यासारखी वाटते. बाकी सगळं ठीक आहे. अरे मग जरा ड्रायव्हर चांगला अंदाचा ना. योगांशी आणले 1.5 फूट. अरे यो ड्रायव्हरनी माझा पोऱ्या आहे. माझा पोऱ्या रोज रिक्षा चालवते ना. त्याला कट मारायची जाम बेकार सवय. औषध जागेच्या कट मारायला गेला ना घातली गाडी खड्ड्यात. मग डोका बिका फुटला नी ना? येऱ्या बॅगी होते ना गाडीन. अरे पप्पा एरिया बॅगिनी एअर बॅग असते ते एअर बॅग. मग मी काय बोललो? मग जाताना काय कराल? जेव येऱ्या बॅगी खारभावचे बाजारांच्या. मना वाटला पोऱ्याच दलिंदर आहे, तुम्ही तर त्याच्या वरच्यान. साधा काम आहे का आपला? चला चला आत बसा. अगे ऐकलंस का ते हे आल्यान? हकला त्यांना 2 रुपये देऊन भिकारी मेली येताना सकाळ सकाळी भिक्का मागायला. अगं भिकारीनी पाहुणे आल्यान. अगं बाय आले आले. असा फिर जरा. अरे वा पोर तर छान आहे र. वाय सो शाय 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 सुंदरी सुंदरी तुझं नाव काय हाय, तुझं गाव काय हाय ग? आओ मी कोमल पोरीची आहेस. तुम्हारे त्वचा से तुम्हारे उमर का पता नहीं चलता कोमल वहिनीस. इश्श भाऊजी तुमचं आपलं काहीतरीच. ही मम्मीनी ना वाटत आज कवरी टवटवीत दिसते ना. हो टवटवीत दिसते ना. मला काही रोग भरले का? नाही ग, तू तर माझी माधुरी दीक्षित आहे. ना तुम्ही कोण बिनमुशाचा अनिल कपूर? सुधरा जरा सुधरा. पप्पा मम्मी एवढी भारी आहे तर पोरी गौरी भारी असेल. अरे अप्सरा असेल अप्सरा. अरे बापरे, या काय आहे? हीच पोर आहे माझी. मला वाटलं पोरीची आत्या आहे. मना तो वाटला पोरीची काकू आहे. मना तो वाटला पेंग्विनच सारी नेसून आले. पप्पा मला पोऱ्या पसंत आहे. ए दलभद्रे, यो पोऱ्यानी यो पोरे आहे. यो पण पसंत आहे. थांब थांब, कवरी काय करते? मला लगीन करावं पाहिजे. रेतीवाला नवरा पाहिजे. रेतीवाला पाहिजे ना? बरं आला मी तर रिक्षावाला. चला भाऊ येतो. ए बस. रिक्षावाला पण चालेल म्हणा. मला लगीन करावं पाहिजे. रिक्षावाला नवरा पाहिजे. रिक्षा ऐकली उद्या वर्षा भिका मागीन मी. चालल मला लगीन करावं पाहिजे. भीक मागे नवरा पाहिजे. कशी लोकांध्र भीक मागायचे पण लगीन करतान. ओ तू मोठा अंबानी लागून गेला बस. बोला कधी करायचं लगीन? ए आरतूर मागवा रे पटकीन. अरे थांबा आया पोर तर पासून भरून दे आधी. बाला चहा घेऊन ये जा लवकर. नको मी पिले सकाळीच. अरे बोंगे पाहुण्यांना घेऊन ये जा. तुम्हाला काही काजू बिजू आणू का? लेग पीस आणि लेग पीस. कोंबड्याचा आणू का बकऱ्याचा आणू? डायनोसोरचा आणि डायनोसोरचा. थांबा झोमॅटोला ऑर्डर करता. आमच्या मुलीने एकदा मान खाली घातली ना का परत वरती बी नाही करत. कल्याणानंदी बाईलाय कधी? आमची पोर बस म्हणला का बसल ना, उठ म्हणला का उठल. आवरी गुणाची आमची पोर. बसायला बसेल ती पण उठता येईल का परत तिला? जावय रुसल्यान गो मांडवा दारी. मांडव पाहिजे ना तुमचा.
डॉली ये डॉली चहा घेऊन ये लवकर. बाबा डॉली गंची डोली बोला तिला डोली. बाबा ऍक्टिंग बघायची. ठेव तुलाच ए बेवऱ्या चहा येतो. ठेव तुलाच. पी ना मग रशीद कोणाला नाटकी करतोस. काय बोलली? काय नाही घ्या. हा. मुलीला काय विचारायचं असेल तर विचारा आताच. कल्पेश तू विचार काहीतरी. तुम्ही चिचरा. बाय नाव काय तुझा? माझं नाव नाजुका. बाबा नाजूका कंच्या अँगल्स नाजूक वाटते. तुमचं नाव काय? माझं नाव कल्पेश आहे. गावात म्हणा ज्युनियर अमिताभ बोलतात. बाबा 1.5 फुटाचा अमिताभ बघा. शिक्षण कवरा झाले तुझा? मी 10वी फेल. अरे त्यान काय आवरा, आमची तर 3री फेल आहे. त्या पण 7 वेळा. नाही बापानी नाव काय ठेवले? विद्यावती. हो तुम्ही मोठं कलेक्टर ना. हे कल्पेश तू विचार काहीतरी. मना सांग तू रिक्षा बसल्यावर रिक्षा पुढे जाते का खालती जाते? हे बोंग्या काही पण विचारू नको. उपट्या घालतील ती आपल्या ना. तुला जेवायला बनवता येते का? हो शिकत लावले. मॅगी बनवता येते. तूच खा. भाकऱ्या बुजता येतात का? हो जामच भारी येताना. चायनीज तर जामच भारी बनवता. अहो आमची पोर शिकरण आहे शिकरण. शिकरण नाही हो सुगरण बोला सुगरण. हा त्याच त्या. जराशी चालून दाखव बाई. माझा काही सरपटत आलो होतो का? काय? दाखवते. बघा बघा कशी हरणी सारखी चालते माझी पोर. बाबा कनाल ते फुकट आरणीला तरी बदनाम करता र. बोला कधी पोराची सुपारी? अरे थांबा. आया डोकं पोराची पाली आली आणि तुम्हाला सुपारी पोराची आहे. आमची पोरा रीला पण छान बनवते. हा तव्हाच मला वाटला हिला कया तरी बघले मी. तिने का बायलोने गाण्यावर गुलाबी ड्रेस घालून नाचते ती मीच. बायलोने गरवर के बायलोने गरवर बस के. बाय बस. भूकंप यायला या. चला येता आम्ही कलवता तुम्हाला. बाय 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 बाय. ओ कवरी जारी येई. हो तू मोठी चवलीची शेंग. आता झाले हो जराशी जारी. लग्नान बारीकच होतो. पप्पा मला पोर पसंत नाही. अरे तू गप. आवऱ्या पोरी बघल्या कोणी पसंत केला का तुला? ना आता तेवी लग्नाला तयार आणतो तू नाही बोलते. आयशी पोर करू का मी माझ्या पोऱ्याला? रास पोरी पारल्यान जगान. अरे बाबा रास पोरी परल्यान पण हे सुके बोंबलाला कोण आपली नाजूक सुरमई देईल का? मना नाही दिली का तुम्हाला? तू ना सुरमई या ऐकून सुरमई कोमान झाल. तुम्हाला कलावरी काय झाली लग्नाची? अरे गाई 30 वय झाला ना याचा. अद्याप कवरा पोसाचा यो सांड. मग काय कोणला पण गल्यान बांधू का याचे? जा मग कटरीना कॅब गाव जा याच्यासाठी. अरे पप्पा तुम्ही जा पुरे. मी येतो जरा मित्रांच्या जवळ जाऊन. जा जा त्यांच्याशात लगीन कर जा. घुस 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 फुस 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 फुस. अरे ये काय ला पोर बघायला गेलता ना? अरे पोरगंची हत्तीचा पिल्लू बरा तिच्यापेक्षा. काय सांगते आवरी जारी होती. अरे तुला एक नंबर शोभलीस ती. अरे हट. मिनी तर लग्नाचा विषयच चोरून दिले. कोणाला पाहिजे लगीन ना बिगीन. सकाळी सकाळी उठा कामावर जावा. कामावर आल्यावर बायकोची कटकट ऐका. त्याची प्रिला आठवड्यातून एकदा फिरायला न्या. तिला शॉपिंगसाठी पैसे द्या. अरे हट. मस्त एकटा रेवाचा पण राजासारखा जगाचा. अरे करायला लागते बाबा. आपल्याशिवाय कोण येते ना? हाय ना आईस ना बहिणी. जरा काय झाला का लगे आईसला ना बहिणीसला फोन करते. आपण मित्रांच्या बरोबर काय खेळायला गेलो का लगे कया हान घरा या लवकर. अक्कल नाही का तुम्हाला? आया इचिर कोणला पण लगीन करून कोणी हान का सुखी. एकटा रेवाचा मन राजासारखा जगाचा. अरे तू गप. तू सांग काय बोलली ती? तिला मी पसंत आहो लग्नाला हो बोलले. अरे ती पोरी नाही. अरे पुरी आहे मी बघले ना तिला कसं र. अरे तसा नाही. ती पोरी नाही साक्षात देवी आहे देवी. तू माझा ऐक. जर ती लग्नाला तयार असेल तर कर लगीन. भविष्यात काही पोरी नाही मिळणार तुला लग्नाला. कवरा डिमांड असतात त्यांच्या. गाडी पाहिजे बंगला पाहिजे रास पैसा पाहिजे जमिनी पाहिजे. मग तो वेस्ट इंडिजचा असला तरी चालते. अरे मावरा हँडपूट बनवून फायदा काय आपला? हँडफूट नाही रे हँडसम. हा हा त्याच त्या. आवरा हँडसम म्हणून फायदा काय आपला? बघ ना अरे जिम लावून बॉडी बनवून काय फायदा? ए बॉडी बिल्डर यो जे परकाना जाग तुझी हरका. तू लग्नाचा विषयच चोरून दे.
अरे मिनी तर गोरा हॉल सगळा बुक केले. मला तर घटस्फोट झालेली पण चालल. मला कोणी पोर देता का पोर? या तुपानाला कोण पोर देता का पोर? ए मशाच्या जत्रांचे बारीक पोरांचा नट सम्राट कवरी ओव्हर ऍक्टिंग करते. तू काय लगीन करा ती जन्माला आले का? अरे माझे कुंडलीन 2 लग्न आणि 2. आईने तर कौरव नवस केल्या आणि देवालाच माहित. परवाच्या दिवशी चर्च मध्ये जाऊन ते यसुला पण नवस घातला. फादरला पण कानाचा बंद झाला आता. काय रण मेरिट संघटनेचे कार्यकर्ते काय चाललं? हे बघ याचा साखरपुडा होल का नाही याच्यान पण डाऊट होता. तरी याचा झाला ना आपण याच्यापेक्षा 10 पट चांगलं दिसतो. म्हणून तुमची लग्न नाही होत. अरे तू याचा नको ऐकू, तू माझा ऐक. तू कर लगीन. चालेल, चला येतो बघू. चला भाऊ, चला भाऊ, हा चला चला भाऊ, चला भाऊ. चला भाऊ. मम्मी मी आयलो लगीन करून. या काय केलं तुम्ही? तुला बिजी कोण पोर भेटली नाही का? अरे मम्मी नक्षत्राचा चांदण उभा आहे घरात, तिला आतमध्ये नाही का बोलवशील तू? अरे नक्षत्राचं चांदण नाही, अख्खे आकाश गंगा आणले तुम्ही. यो गेंडा पोसाचा का आपण? मम्मी काही पण बोलू नको हा तिला, अर्धांगिनी आहे ती माझी. अरे अर्धांगिनी नाही, तुझे 4 पट आहे ती. बघ नीट. मम्मी जाऊन दे ना, कनाल तो विषय सोर. अरे पण आई बापाला तरी सांगायचा ना लग्नाचा. अरे मम्मी मी लव्ह मॅरेज केले. सकाळीच भेटला ना तू, तुला प्रेम तरी का झाला याच्याशा? प्यार की ताकत तुम क्या जानो रमेश बाबू. तुझा बाप रमेश बाबू, माझ्याशी नीट बोलायचा. माझ्या नवरा चालवायचा नाही सासूबाई. ए मना सासूबाई नाही बोलायचा. मग काय विद्याबाई बोलू का आता? ए बघ बघ माझं नाव जेथे. तुम्हीच सांगला ना नाव नको जेवाला. मम्मी असू दे ना, तवरीत तुला धुनी मांडी करायला मदत होईल ना तिची. दुनी भांडी याच्यासाठीच लगीन करून आणले का म्हणा? अरे तू धुनी मांडी जेवण काहीच बनवू नको, सगळा मम्मी करत. तू फक्त जेवण वाराचं काम कर बस. बघू जमला तर करण. मम्मी तुला जमल सगळा, टेन्शन नको जेव तू. अरे असा कसा उरफाट आहे काळजाचा निघला रे तू? आईला काम करायला सांगते का? कालपर्यंत तर तूच करत होती ना. हो मीच करायचो, पण म्हशीचा पण मीच करू का? मस्त बोलायचं नाही सासूबाई, तर मग सुन्ना बाहेर फेकीन. कंच्या अवदस आणले रे तू घरान. आता कसं वाटते? सकाळी पकी नाव जळत होतं ना आमच्या घरात. मला यो लगीन मान्य नाही. एक तर ये घरान इरान नाही तर मिरान. तुम दोनों पहिली पुरुषात से निकलो. अरे मिनी काय केला? मना कला मधीन पारता. ए तू गप. सुनबाई तू गृहप्रवेश कर. हो बाबा करते. थांब असं नाही, नाव घे. मटणाचा मसाला पाटावर ठेचते. मटणाचा मसाला पाटावर ठेचते. सासूबाई तुम्ही अशा नादाला लागू, तुम्हाला चांगला ठेचते. माझं चुकलं, मी तुला जाम नावं ठेवली. अशा लेकीसारखी माया लावायचं तुम्हाला, मी आईसारखी माया लावायला ना सासूबाई. तू तर मोठी आहेच, पण तुझं मन पण कवरा मोठा आहे. तुमच्या अंगात जास्तच मस्ती आहे वाटतं. सुनबाई तुला फिट कामं करायला लागतील. म्हणजे अरे घराची कामं ग, फिट कामं करायला लागतील. हो बाबा करीन मी. जेवण धुनी भांडी आवराच काय, शिलाई काम करून संसाराला हातभार पण लावेन मी. तुम्ही मला आई वडिलांसारखी माया लावा, तुम्हाला मी लेकीसारखी माया लावेन. तू कवरी चांगली आहे ग, मी तुला वलिकलाच नाही. यात चुकते आपल्या लोकांचा. आपण फक्त रंग रूप उंची सुंदरता आवरत बघताव. 10-10 वर्ष चांगली पोरी नाही भेटली का मग हीच बरी होती ना तीच बरी होती, हीच करायला पाहिजे होती ना तीच करायला पाहिजे होती. याची मुलं कवरी तरी जाणार बिन लग्नाची राहिल्या माहिती आहे का तुम्हाला? पोरींचा पण चुकते ना. आवड्या चांगल्या चांगल्या पोरी कधी छपरी पोऱ्याचे प्रेमान पडतात, आयुष्याचं बाटल लावून देतात. आई बापाला तोंड दाखवायला जागा येत नाही ना. का अर्धे पोरींच्या तर अपेक्षा पण पक्क्याच असतात. खरं आहे. मुलींनी ना तिच्या आईबापांनी पण जरा कमी अपेक्षा ठेवल्या पाहिजे. नुसता मुलाच्या आईबापाचं गाडी बंगला बघण्यापेक्षा मुलगा किती कष्टाला आहे ते पण बघा. तुमच्या चांगल्या वाईट दिवसात तो तुम्हाला साथ देईल ना. खरं म्हणजे बायकोनी पण नवऱ्याला साथ दिली पाहिजे. मी नाही का साथ देत तुम्हाला? अरे मग त्याच तर सांगताव. मी आधी साधा अंडा पाव उकायचो, इनी लग्नानंतर मला साथ दिला. आता मी छोटासा हॉटेल चालवता. आज पण ही हॉटेलला नेऊन मला मदत करते. माझा पोऱ्या दिवसभर रिक्षा चालून रात्री तो माझ्या मदतीला येतो. अशा कुटुंबात द्या ना मुली. का नाही देत मुली तुम्ही अशा कुटुंबात? प्रत्येक मुला मुलींनी पण आपल्या आई वडिलांची मान खाली जाणार नाही एवढं असं वागा. कष्ट करायला लाजू नका. श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो आपण. त्यांनी एवढं कष्ट करून एवढे मोठे साम्राज्य उभं केले. आपण आपलं घर उभं करू शकत नाही? विचार करा. सामान्य कुटुंबात जन्माला येऊन असामान्य कर्तृत्व गाजवणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महाराष्ट्रात राहतो आपण. त्यांनी कितीतरी समाजातील लोकांशी संघर्ष केला आणि आपण 4 लोक नावं ठेवतात म्हणून माघार घेतो.
आगरी कोली समाजातील प्रत्येक मुलामुलींनी आपल्या आईवडिलांचा गुरुजनांचा आदर करा. कष्ट करायला लाजू नका. स्वप्न पहा व ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी कष्ट करा. येणारा काळ आपलाच असेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. खूप खूप अभिनंदन मित्रा. अतिशय मोलाचा संदेश आमच्या न्यू हायस्कूल खारबाव यांनी दिलेला आहे. वैभव मुकादम सर, बाबर सर, बनसोडे सर, वळकुंजे सर आणि बंडे सर, आपण मुख्य व्यासपीठावर यावं. एका रांगेत उभे राहा. हॅलो हॅलो. हॅलो. अभिनंदन. भिवंडी आगरी महोत्सवाची सन्माननीय स्वागताध्यक्ष तसे उपाध्यक्ष विजयजी पाटील, गोपीनाथजी पाटील सर, आपण या ना मध्ये. विद्यार्थी मित्रांनो, सरांना पण जागा द्या. न्यू हायस्कूल खारबाव मित्रांनो, याच्यामध्ये ज्यांनी टोपी परिधान केले ते बाबर सर, आंतरराष्ट्रीय दर्जाचे चित्रकार आणि रांगोळीकार आहेत. ते बाबर सर 2 मिनिटं पुढे या, कारण त्यांनी काढलेली रांगोळी आतापर्यंत विश्वविक्रम तिचा झालेला आहे. त्यामुळे सोरे साहेबांना विनंती करतो की त्यांचे हे सर्व विद्यार्थी आहेत, विद्यार्थ्यांसमोर त्यांचाही सन्मान करा. त्यांच्या समवेत आलेले त्यांचे शिक्षक सहकारी मित्र यांचा सुद्धा